कोणी आतमध्ये जाऊ नका. ना खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू, ना प्रेक्षक. प्लीज या वेळेला आमचा शब्दाचा मान ठेवायचा आहे. येस. नाही तर या वेळेला जी कारवाई होईल त्याच्यावरती तुम्ही आक्षेप स्वीकारला जाणार नाहीये. खूप सुंदर टुर्नामेंट घोडलेकरांनी आयोजित केली आहे. श्री दत्त क्रिकेट संघ ज्यांच्या माध्यमातून ज्यांना आमचे धनाजी शिपतफराडा नाना अण्णांच्या माध्यमातून ही शृंखला तुमच्या भेटीला आली आहे. नाईटची शृंखलाची तिसरी रात्र उद्या या रजनीची चौथी आणि फायनल नाईट चालू होईल. तिच्यामध्ये पहिली मॅच असणार आहे. LK स्टार घोडिवली संघ त्यांच्या विपरीत खेळणार ताकई संघ. दोन्ही संघाला माझी विनंती असेल की 7 वाजता पहिला चेंडू पडेल मैदानावरती. शेवटचा दिवस आहे उद्या, सो टाईमवरती येणं गरजेचं आहे त्यांचं. सेकंड राऊंडचा पहिला सामना आजच्या रात्रीतील. एका बाजूला बीड संघ तर त्यांच्या विरोधात खेळतोय नावंडे. चला अंपायर्सला विनंती करतो की सामना फक्की घेऊन जायचं काय. ओके जा फक्की घेऊन लगेच मैदानावरती व्हाईट लाईन आखण्यासाठी. कारण की अंपायर आमच्याकडे इशारा करतायत की व्हाईट लाईन दिसत नाहीये. इम्पॉर्टंट मॅचेस आहेत. इम्पॉर्टंट मॅचेसमध्ये छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जायचं आहे जरा मैदानावरती फक्की घेऊन. या मॅचची पहिली इनिंग जेव्हा समाप्त होईल मी त्यानंतर 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर पलासदरी संघ आणि त्याच्या समवेत महड संघ सज्ज राहायचं लगेच. त्यांच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की पहिली इनिंग जेव्हा समाप्त होईल तर टॉससाठी यायचं लगेच. तुम्ही बघताय आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. एका बाजूला खेळतीये बीड, त्यांच्या विपक्ष खेळतोय नावंडे टीम. दोन्ही संघ यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. नावंडे संघ स्वतःला नवीन संघ निर्माण केला त्यांनी. युवा प्लस त्यांचे एक्सपिरियन्स खेळाडू एकत्र घेऊन राजा आगिवले यांनी बांधलेला हा संघ. विकी तवले त्यांचा चांगला फॉर्ममध्ये आहे, ज्याच्या माध्यमातून ज्याच्या नावावरती 6 बॉल होते 6 चौकाराचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. तोच विकी तवळे आपल्याला बॅटिंग करताना दिसेल पहिल्या सत्रामध्ये. ओपनिंगची जोडी मैदानात गेली विकी आणि त्याच्या समवेत करण. मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय बाळा साळुंके आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पांडे अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. पहिली होती ती क्रिकेटची गर्दी आणि आता उरलेत ग्राउंडवरती ते खरे दर्दी प्रेक्षक. आणि या दर्दी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जातो. 15 मिनिटांचा वेळ एक इनिंग समाप्त करण्यासाठी. 5 मिनिटं 1 ओव्हरसाठी. 3 ओव्हरची मॅच. येस हॅरी पिंगल्यांची बरीच मेहनत आहे. आज सुद्धा ते जाऊ शकत नाही वाटतं कामावरती, कारण की दांडीच होणार आहे. फर्स्ट शिप आहे त्यांची. तर पहिला बॉल ऋषीचा तेच तर्रार पहिल्याच बॉलवरती दांडी 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 गुल टू DJ.
वेगाचं उत्तर नव्हतं विकीकडे आणि तंबूत परतला पहिल्याच बॉलवरती त्रिफळाची 2 विकी. चांगली सुरुवात झाली बी टीमची. विकेट आली आहे पहिल्या बॉलवरती. ऋषी लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव ज्या खेळाडूकडे, ज्या खेळाडूने खालापूर तालुक्याचं नाव लेदर क्रिकेटमध्ये खूप पुढे नेलंय, तो खेळाडू ॲज अ कॅप्टन खेळत असताना आता अजिंक्य रसाल आपला भाचा आहे घोडलीचा, तो पुढे नेतोय. लेदर क्रिकेटमध्ये नाव ज्यांनी केलं आपल्या तालुक्याचं तोच ऋषी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. बंटीसाठी हा बॉल अपील केली आहे मात्र फेटाळली गेली आहे. रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. हा चेंडू निर्धाव येतोय. 3 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले. या पॉवर प्लेचा फायदा आजपर्यंत घेतलेला नाहीये. स्कोर कार्ड ओपन झालेला नाहीये. पहिली धाव अजूनही येणं गरजेचं आहे. ऋषीचा हा बॉल स्पीड आणि स्पीडचं उत्तर नाहीये. इथे सुद्धा रनआउटची संधी होती. हिट झाला असता तर बाद झाला असता बंटी, मात्र पहिली धाव स्कोर कार्ड वरती लागली आहे ती नावंडे टीमची. ऋषी आपली गुणवत्ता सिद्ध करतोय मैदानामध्ये. आपल्याकडे असलेलं हुनर मैदानामध्ये पेश करतोय. प्रेक्षकांचं मन जिंकतोय त्याच्या गोलंदाजीने. यासाठी ओळख आहे, हीच ओळख आहे ऋषीची. स्पीड आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. सकाळी 3 वाजता मात्र कडकता थंडीमध्ये. ह्या वेळेला करणच्या बॅट मधून हा दर्जेदार देखना A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. ओ टू डीजे. या वेळेला ओव्हर पिच बॉलला चांगलं मिडल केलं करण, यासाठी ओळखला जातो. हीच ओळख आहे नावडे टीमच्या करणची. सर्कल भेदणारे फटके त्याच्याकडे आहेत म्हणून त्याची वर्णी लागते ओपनिंग मध्ये. ऋषी हा बॉल तेज तर्रार बॅटची एज लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार. षटकारानंतर आलाय हा दर्जेदार चौकार. एक षटकार एक चौकार. स्कोर कार्डला आकार येतोय. या वेळेला काय घडलंय, फसवलंय. लेग कटरचा वापर, व्हेरिएशन वापरलाय. पहिल्या ओव्हरची समिती होते. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 1 ओव्हर नंतर. 1 बाद 11 व टू डीजे.
या ओव्हर मधील विशाल वरती आक्रमण केलंय. पहिल्याच बॉलवरती प्रेशर मध्ये टाकण्याचं काम गोलंदाजावरती करतोय तो बंटी. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नाऊंडे टीम स्कोर कार्डला आकार येतोय. यावेळेला ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. फेकी थोडीशी चुकीची आहे आणि चुकीच्या फेकीवरती योग्य उत्तर मिळालंय. एक्स्ट्रा धाव धावून पूर्ण केली आहे. चोरटी धाव या मैदानात पूर्ण केली आहे बंटीने. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानात दाखवलाय बंटी यांनी. बंटी आणि करण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतात. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. माझ्यासमोर विनय मागील 3 दिवस ऍज अ स्कोरर बरीचशी साथ लाभली आहे आणि एकमेकाला साथ देणं गरजेचं आहे. तेव्हाच कोणता इव्हेंट किंवा तो कोणताही आणि हर्षद सुनील पिंगळे यांचा एक निकनेम आहे पण मी घेणार नाही. त्यांची एक व्हिडिओ आमच्याकडे रेल्वे स्टेशनवरची अप्रतिम व्हिडिओ आहे. युट्यूबला गरज फेमस होईल. विशालचा हा बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय. तिथे ऋषी बॉल वरती येणार फील्ड करणार. तोपर्यंत एकच धाव मिळते. अंपायर नो बॉल. फ्रंट फुटचा नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळतोय. नो +1 अशा 2 धावा मिळतात. आणि आता मात्र करंट साठी संधी आहे. फ्री हिट फक्त रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. फ्री हिटची संधी आहे करंट साठी. नाऊंडे टीमचे प्रेक्षक अपेक्षा करत असतील या बॉलवरती मोठा फटका यावा. मात्र बी टीमचे प्रेक्षक बोलत असतील विशालला एक चांगला चेंडू टाक. विशाल की करण फ्री हिट वरती कोण हवी ठरणार. शॉर्ट बॉल बॅटची टोएंड लागली होती मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. ऑटो डीजे चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 3 ओव्हरची मॅच असताना करणने ओळखलाय जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. समोर दीपक पाटील दीपक कर्णूक आणि ऋषी सारखे एक कडवं आव्हान आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांना जर झुंज द्यायची आहे तर 40-45 धावा बनवणं गरजेचं आहे. स्कोर कडे आतापर्यंत धावा लागल्या त्या 23. विशाल वरती आक्रमण होत आहे. 2 चौकारांचा खेळ झालाय. या वेळेला ओव्हरपिच बॉल खडे खडे फेकून दिलाय. ओव्हर द लॉंग ऑन सीमा रेषा पार. करणच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार षटकार. टू डीजे समीर अडप 40 सरकार यांच्याकडून करणला 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा आहे. करण मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय. करणच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार. आधीच्या ओव्हर मध्ये सुद्धा एक चौकार षटकार म्हणजेच करणच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आलेत. स्कोर कार्डला आकार येतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विशालला विचार करण्यास भाग पडलाय. विशाल काय स्कोर कार्ड वरती लावणार का पहिल्या इनिंग्स मध्ये नाऊंडे टीम. या वेळेला अजून एक फटका बैठक शॉट. चेंडू ट्रॅव्हल झालाय का कॉर्नरच्या डोक्यावरतून. दर्जेदार A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. ओटो डी पस्तीस धावा. विशाल
तर हा बॉल पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू आदळला, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, स्ट्राईक एंड वरती, तिथे बॅकअप नाहीये, तिथे किपिंग एंड वरती काय होतंय, 1ची 2 आणि 2चे 3 धावा धावून पूर्ण केल्यात. इथे कमाल पाहायला मिळते, क्षेत्ररक्षकांची कमाल, लेग बाईच्या स्वरूपात आलेल्या या 3 धावा. ते बोलतात ना मराठीमध्ये की घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, अशा प्रकारे फिल्डिंग पाहायला मिळते. अशा प्रकारे छोट्या छोट्या चुका, पाणी मैदानात घेऊन जायचं, प्लीज पाणी मैदानात घेऊन जा. आणि पूर्ण ड्रेसअप मध्ये असलेला खेळाडू जो खेळणार आहे तोच पाणी घेऊन जाईल, प्लीज छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. नावंडे टीम लवकर पाणी घेऊन जा प्लीज. आणि स्कूटीची लाईट बंद करायची, व्हाईट स्कूटीची. धावा लागल्या त्या 3 धाव्याने स्कोर कार्ड वरती, 38 धावा, 2 ओव्हर नंतर 38 धावा. यानंतरचे मॅच असणारे पलसदरी त्यांच्या विपक्ष खेळणार आहे महड संघ, दोन्ही संघाचा कर्णधार. मी विनंती करतो लगेच टॉससाठी या. एका बाजूला पळसदरी, त्यांच्या विपक्ष खेळणार महड. या लवकर जयेश बाहुबली यांना विनंती करेल की टॉससाठी यायचं आहे. त्यांच्या समवेत अमोल दरेकर, टॉससाठी तुमचा कर्णधार पाठवायचा आहे लगेच. पलसदरी संघ तुमचा कर्णधार टॉससाठी पाठवा. दोन ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 38 धावा. विचार करण्यास भाग पाडले ऋषीला, स्वतः आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आलाय ऋषी. आमचे खालापूरचे दिनेशजी फराड, दिनेश काका यांना विनंती करेल या मॅचचा टॉस करायचा आहे. दिनेश काका यांच्या हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला खेळणारे महड संघ, वरद विनायक महड, त्यांच्या ऑपोजिट मध्ये खेळणारे तो पलसदरी संघ. ओव्हर नंबर 3 स्लॉग ओव्हर. हाणामारीच्या षटकामध्ये विश्वास दाखवला बीट टीमने. त्या गोलंदाजाचं नाव आहे राज. राज करावा लागेल या मैदानावरती. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती कोडलच्या विपक्ष, तशीच गोलंदाजी करावी लागेल. मात्र समोर करण आहे. पलसदरी टॉस विन. या बॉल वरती खडेखडे खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. अंपायर आमच्याकडे इशारा करतात बाला सर की हा चेंडू वाईड आहे, वाईड +1, अशा 2 धावा मिळतात. आखो ही आखो में इशारा करके एक एक धाव चोरून काढतात ते फलंदाज. छोट्या छोट्या चुका तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये बाहेर घेऊन जाऊ शकतात. बी टीम थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड हरलाय. ते षटकार चौकार करणच्या बॅट मधून आला, त्यानंतर फिल्डिंग मध्ये वारंवार मिस्टेक्स पाहायला मिळतात. राज टू बंटी, ओव्हर पिच बॉल, सरळ साइड स्क्रीन वरती चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय, आलाय अजून एक दर्जेदार षटकार. ओव्हर टू डीजे. संधी मिळू शकते जर एक मॅच अजून तुम्ही जिंकला. आणि त्यासाठी बरेच चांगले प्रयत्न करतोय बॅटिंग करणाऱ्या टीम. चांगल्या प्रकारे खेळतात, मेरिट वरती खेळतात. सरळ बॅटने फटके पाहायला मिळतात बंटीच्या बॅट मधून. बंटीचा साठी हा चेंडू बॅटची टो एंड लागली होती. षटकारानंतर आता कमबॅक केला, विकेट मिळवल्या राजने आणि संधी मिळते डीजे सुमित यांना.
मिळणार, कोण कोणावर भारी ठरणार, राज की राजा. ह्या वेळेला थोडस प्रेशर मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, भीमरचा नो चेंडू तिथे अडवलाय आणि चांगली फिल्डिंग होते. 2 धावा तर वाचवल्या जयने, मात्र 9+2 अशा 3 धावा मिळतात. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. 49 धावा नावंडे टीमच्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 49 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत अजूनही 3 ओव्हरचा खेळ संपलेला नाहीये. स्कोर कार्ड वरती किती धावा लागणार, प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या गोष्टीकडे. सकाळचं ते 3:30 वाजायला आले तरी सुद्धा 100 पेक्षा जास्त बाईक्स आपल्याला मैदानावरती अजूनही प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, स्वतःच्या बाईक्स घेऊन आलेले. हा बॉल फुल टॉस, फ्री ची संधी होती, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल घेतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न राजा करतोय. रनआउटची सुरुवात, फलंदाज बाद होणार आहे तो करण आपली विकेट देतोय त्याच्या सिनियर खेळाडू राजा यांच्यासाठी आणि डीजे सुमितला मिळते संधी. अंपायर आमच्याकडे इशारा करतात, चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड होती लागली जाणार. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 51 धावा. राजचा बॉल, कडक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं. ऑफिस कव्हर ड्राईव्ह मात्र सरळ क्षेत्ररक्षक जातात. चेंडू विसावला, राजा अगिवले होते बाद. अजून एक विकेट मिळते राजा गोलंदाजाला. चांगला कमबॅक राजचा आणि आता संधी मिळते डीजे सुमित यांना. विकेट हॅट्रिक वरती राज, स्ट्राइक एंड वरती आहे तो सचिनचा क्रॉस बॅटेड हा फटका आणि विकेट हॅट्रिक संपादन केली.
51 धावा जरूर खर्च केल्या, मात्र शेवटचे 3 चेंडू निर्धाव आलेत, त्याच्यावरती 3 विकेट मिळाल्या राजला. पहिली इनिंग समाप्त होतीये. 18 बॉल मध्ये धावा बनवल्यात ते 51 आणि टार्गेट ठेवले 18 बॉल मध्ये 52 धावेचं. विनस वायाचे मालक अतुलजी पिंगळे यांना विनंती करतो, अविनाशजी पालंडे तुमची वाट बघतायत. 51 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. 52 धावांचं टार्गेट ठेवलं ते बीड संघासमोर. एक मोठं टार्गेट आहे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जर तुमच्यामध्ये क्षमता आहे, धमक असेल ही धावा बनवण्याची, तर मैदानावरती तुम्ही तो कारनामा जरूर करू शकता. आणि तो कारनामा करण्याची ताकद ऋषी आणि दीपक कर्णुक मध्ये आहे, मात्र ते सिद्ध करावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्ही किती मोठे खेळाडू आहात याला महत्व नसतं, तुम्ही किती मोठा खेळ करता मैदानामध्ये उतरल्यानंतर त्याला जास्त महत्व आहे. आणि तोच विश्वास दाखवून मैदानामध्ये उतरावं लागेल ऋषी कर्णुक आणि दीपक कर्णुक यांना. 18 बॉल मध्ये 52 धावा बघायला गेलं तर नावडे टीमने बनवल्यात, तर आम्ही सुद्धा बनवू शकतो असा विश्वास मनामध्ये घेऊन उतरणार का आणि त्या बनवणार का बीड टीम, की त्यांना रोखून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेणार तो नावडे टीम. यानंतरची मॅच पलसदरी त्यांच्या विरोधात खेळणार आहे वरद विनायक महाड संघ. महाड संघाला माझी विनंती असेल की तुम्हाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय त्या पलसदरी संघाने. सो महाड संघ रेडी राहायचा फिल्डिंगसाठी. ओपनिंगची जोडी बीड टीमची मैदानात गेली आहे. दीपक कर्णुक त्याच्या समवेत ऋषी कर्णुक. 18 बॉल मध्ये 52 धावा रोखायच्या आहेत आणि प्रवेश घ्यायचा क्वार्टर फायनल मध्ये. तोच नावंडे टीम बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी केली आहे, मात्र ती चांगली कामगिरी जर अजून चमकवायची असेल तर या धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजांना एफर्ट्स लावावे लागतील, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल, कारण की समोर बराच एक्सपिरियन्स आहे दोन्ही खेळाडूंना. कित्येक वर्ष आपल्या गावाचं नाव मोठं केलंय, बीड गावाचं नाव ज्यांनी मोठं केलंय ते दोन खेळाडू मैदानात उतरलेत. एका बाजूला ऋषी, त्याला साथ देताना दीपक. गोलंदाजीसाठी बारक्या पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज झालाय. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही ओपनिंगची जोडी, आणि ते करावं सुद्धा लागेल, कारण की एक तर तुम्हाला करावं लागेल नाही तर तुम्हाला हारावं लागेल. सेकंड आता इनिंगला सुरुवात होतीये. 18 बॉल मध्ये 52 धावा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. ऋषी कर्णुक गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने बारक्या. बारक्याचा पहिला चेंडू पिचिंग खराब पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती वाईट स्वरूपात एक धाव मिळतीये त्या बीड टीमला. समीर हडप खुश आहेत आणि खुश असण्यासारखी कामगिरी त्यांच्या फलंदाजांनी केली आहे. करण चांगली फलंदाजी केली. 51 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या. 52चं टार्गेट ठेवलंय. आता एक धाव खर्च झाली आहे वाईटच्या स्वरूपात. 18 बॉल 51, 17च्या सरासरीने खेळायचं. ऋषीसाठी हा बॉल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय ऋषी. वाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ओके, थर्ड अंपायर सचिन सर इथं उपस्थित आहेत. बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरलाय. जर रिव्ह्यू तुमचा फेल गेला तर तुमचा वाईटचा रिव्ह्यू संपणार आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे.
आजची ही तिसऱ्या रात्रीतील दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. एका बाजूला बीड तर त्यांच्या विपक्ष खेळतोय नावंडे टीम. 18 बॉल मध्ये 52 रोखायचे आहेत. वाईटची एक धाव आली. हा दुसरा फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी वाईट साठी जो रिव्ह्यू आहे तो गमावलाय बेट टीमने. याच्याकडे लक्ष द्यायचं त्यांच्या कॅप्टनने. आता फक्त एक बिमरचा रिव्ह्यू तुमच्याकडे बाकी आहे. बारक्या चांगली कामगिरी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. ऋषी कमबॅक करावं लागेल. धावा आपल्या टीमसाठी बनवायच्या आहेत तर स्ट्रोक खेळावे लागतील. बॅटची लिडिंग एज थर्डमॅनच्या क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय चेंडू. तिथे करण चांगली फिल्डिंग करतोय. एकच धावावरती रोखलंय ते दोन्ही फलंदाजांना. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ झाला. आता उर्वरित 16 बॉल मध्ये 50 धावा. 16 बॉल मध्ये अर्धशतक ठोकायचं आहे. वेताळेश्वर मैदान, घोडोलीचे वेताळेश्वर मैदान आणि तिथून आलेली ही नाईटची शृंखला तुमच्या भेटीला. बारक्याचा बॉल खूप जास्त बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळाली. आमच्याकडे इशारा करतात चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड वरती लागले जाईल. नावंडे टीम चांगल्या रणनीतीने बॉलिंग करते. वाईडची एक धाव ते अफोर्ड करतायत मात्र मारून देत नाहीत मोठे फटके. या वेळेला ओव्हरपिच बॉल मात्र थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर बॉल पाहायला मिळाला. दीपक कर्णुक शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलंय. अजून एक चेंडू निर्धाव जातोय. वाईडच्या 2 आणि बॅटने आलेले 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या वेळेला ओव्हरपिच बॉल खडे खडे फेकून दिले समोरच्या व्ही मध्ये, समोरच्या रिजन मध्ये. दर्जेदार षटकार दीपक पाटील यांच्या बॅट मधून. ओटो डीजे ₹500 कॅश प्राइज आहे अभय पिंगळे यांच्याकडून. षटकारानंतर ऑफ साईडच्या दिशेने वीरेंद्र सेवकची आठवण झाली. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. ओटो डीजे डीजे
12 बॉल 37 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 37 ही ओव्हर निर्णायक आहे. या ओव्हर मध्ये जितक्या धावा येतील ते ठरवतील मॅच कोणत्या दिशेने जाणार. राजा गोलंदाजी मार्क वरती. राजाचा पहिला बॉल आणि बॅटची लिडिंग एज. खूप सुंदर झेल पाहायला मिळाला. इथे काय घडलं मैदानावरती. फलंदाज बाद झालाय ऋषी आणि पुन्हा एकदा संधी मिळते डीजे. साथ दिल्या श्रीदत्त क्रिकेट संघ. त्याच्या सर्वच खेळाडू ज्याच्यामध्ये रोहन पलांडे असतील, विकी तवलेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाले. या कॅचसाठी 100% एफर्ट देतो विकी तवले आपल्या टीमसाठी. यावर्षी चांगल्या टचमध्ये आहे विकी तवले. चला नावंडे टीम टाइमपास करू नका, कारण की आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. आज बराच उशीर झाला. उद्या शेवटची रजनी आहे. अंपायर्स असतील, त्यानंतर कॉमेंटेटर, सर्वांना सुद्धा आराम भेटणं गरजेचं आहे. हर्षसाठी हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढला. लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेने स्कोर कडे धावा लागल्या त्या 16 धावा. राकेशजी पिंगळे यांच्याकडून समीर हडप यांनी जर कॅच घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आता पुन्हा एकदा अण्णा काल त्यांच्या फेवरेट जागी डीजेच्या साईडला जाऊन उभे आहेत. आज त्यांचा बर्थडे. काल त्यांचा डान्स आपण बघितला. मी डीजेला विनंती करेल यानंतर अण्णांची गाणी, अण्णांचंच गाणं वाजत राहू द्या. दीपक कर्णकवरती आता जबाबदारी वाढली आहे, कारण की धावा बनवायच्या आहेत. 36 धावा, 6 षटकार. दीपक मध्ये ती क्षमता आहे आणि दीपक या रात्रीमध्ये चमकणार का. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक. चला फिल्डिंग लावायची नावंडे टीम. खालापूर तालुक्यातील मनसेचा पहिला सरपंच म्हणून ज्याने मान मिळवला तोच बॅटिंग साठी सज्ज झाला. दीपक कर्णूक 40+ एक्सपिरियन्स, त्यानंतर कित्येक वर्षाचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स पणाला लावावा लागेल. या 36 धावा बनवायच्या असतील तर. बीड की नावंडे की बीड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तो नावंडे टीमला. अशा प्रकारची फलंदाजी, चुकीचे शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. राजाचा बॉल आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण थर्डमॅनला पाहायला मिळालं. दोन्ही एंडला रनआउटची संधी. इथे काय घडलंय. थोडंसं लेझी क्रिकेट, त्याच्यावरती रनआउटच्या स्वरूपात गोल्डन विकेट या मॅचची तंबूत परतल्या. दीपक कर्णूक रनआउटच्या स्वरूपात झालेत बाद. ओव्हर टू डीजे.
हर्षसाठी हा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय, चेंडूला फील्ड केलाय, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. एक्का दुक्का से काम नाही चलेगा. श्रीदत्त क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सागर पिंगले यांचं हे वाक्य, एक्का दुक्का से काम नहीं बनेगा, अभी षटकार चौका ठोकने पडेगा. आणि मस्त यावेळेला ओव्हरपिच बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय समोरच्या दिशेने, तिथे चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव. सिंगल्सने काम चालणार नाहीये. आता प्रेशर वाढलाय, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा लगेच. 6 बॉल 34 धावा. जय की सुहास, सुहास की जय. आज मात्र बराच अन्याय झालाय बऱ्याच जणांवरती. वाईट बॉल आहे, वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. हर्ष वाईट बॉल आहे. 33 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा. लेग कटर गोलंदाज, एक आगळी वेगळी ऍक्शन मलिंगासारखी, त्यानंतर लेग कट करतो. जर या गोलंदाजाकडे बघितलं ना आता एक दिल्लीचा गोलंदाज होता आशिष आगरकर, त्याची झलक पाहायला मिळते. एक वेगळा गोलंदाज आहे. मॅचची हा चौकार भरपूर लेट आलाय. गुड्डू बोराडे आणि राकेश पिंगले यांच्याकडून कॅच साठी समीर अडम यांच्यासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. पण त्यांच्याकडे चेंडू मारला तर पाहिजे कॅच घेण्यासाठी. तर फलंदाजाला सुद्धा सांगावं लागेल की त्यांच्याकडे चेंडू मार म्हणजे 1000 रुपये मिळतील त्यांना. 4 चेंडूंचा खेळ झाला. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त उपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. पूर्णतः हवा काढली या मॅचची नावडे टीमच्या गोलंदाजाने.
पकड बनवले या मॅच वरती. सुहास काय गोलंदाजी करतोय, मारून देत नाहीये. पुन्हा एक रनआउटची संधी निर्माण झाली आहे. जयला एक चेंडू खेळायचा आहे. बॅटिंग घेतल्या फलंदाजी संघ तुमचा ओपनिंगची जोडी तयार ठेवा आणि चला महड संघ फिल्डिंगला जायचं लगेच या बॉल नंतर. या वेळेला पॅट्स होती, चेंडू वाजवला, अजून एक विकेट मिळते सुहासला. सुहास वरती आक्रमण करणं